नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण SRT बद्दल परिपूर्ण माहिती पुराव्यासकट देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की आता पूर्ण हार्वेस्टिंग झाल्यानंतर मध्ये आम्ही मेंढपाळ कुटुंब बसवणार आहेत. तर तुम्ही ते लाईव्ह बघू शकता. मेंढ्या टाकण्याचा फायदा असा असतो मित्रांनो, ते पूर्ण पालापाचोळा फस्त करतात. आपल्या शेतामध्ये जे अनावश्यक तणाची वाढ झालेली असते मोठ्या प्रमाणात, ते तणसुद्धा खाऊन टाकतात. त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. तणावर नियंत्रण मिळवण्यात सहज यश मिळतं. खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येतं आपल्याला. आणि ते कमीत कमी 3 ते 4 दिवस आपल्या शेतामध्ये मुक्काम करतात. त्याच्यामुळे दोनदा रिपीट ते मेंढ्या परत शेतामध्ये फिरवतात आणि परिपूर्ण आपल्याला तणावर नियंत्रण मिळवता येतं. तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना डाऊट होता की जर मेंढ्या टाकल्या तर आपले बेड धसतील, त्याची माती खाली येईल. तर इथं आपण तुम्ही बघू शकता, माती काही जास्त खाली आलेली नाही आहे. आणि हे मेंढपाळ लोकांना आपण शेतामध्ये जागा दिलेली असते बसण्यासाठी. तर त्यांना मेंढ्या चारू देण्याच्या बदल्यामध्ये ते आपल्याला पूर्ण कापूसची जी पराडी असते ती पूर्ण काढून देतात आपल्याला फ्रीमध्ये चारून देण्याबद्दल. तर बऱ्याच जणांना वाटतं कापूसची पराडी काढल्यामुळे माती जास्त निघते का, तर अजिबात नाही मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता, काही नुकसान नाही आहे. आता विषय असा आहे की बेड आम्ही आता रिपेअर नाही जरी केले तरीसुद्धा आम्हाला काही अडचण नाही. बेड रिपेअर करायची आवश्यकता नाही. पण तरी आम्ही काय करणार आहे, हा मध्ये जो पालापाचोळा पडलेला आहे तर मध्ये आम्ही आऊसच्या सहाय्याने पास लावून त्याला दोघी साईडला हे मातीची भर लावून घेऊ. म्हणजे बेड आम्ही रिपेअर करून घेणार आहेत, जेणेकरून हे जे पूर्ण पालापाचोळा आहे तो पूर्ण बेडवर येईल आणि त्याचा खत म्हणून परिपूर्ण आपल्याला उपयोग करता येईल. तर अतिशय योग्य आहे मित्रांनो. मेंढपाळ कुटुंब बसवणे फायदेशीर आहे आणि काही नुकसान पण नाही आहे अजिबात. आपल्याला फायदेच फायदे आहेत. आणि इथं जो चारा पालापाचोळा खातात ते आणि जो चारा तण खातात ते पूर्ण आपल्या लेंडी खताच्या स्वरूपामध्ये पूर्ण आपल्या शेतालाच त्याचा फायदा होतो. म्हणजे पुढचं पीक जेव्हा आपण ते लावू आता त्यालाच त्याचा फायदा होणार आहे. तर याचा हा डबल बेनिफिट आहे. दरवर्षी सर्व शेतकऱ्यांना शेणखत लेंडी खत टाकणं शक्य होत नाही. तर बघू शकतात, अतिशय व्यवस्थित नियोजन झालेलं आहे. याच्यामध्ये एक अडचण येऊ शकते, ती म्हणजे ती काही मोठी अडचण नाही आहे की बऱ्याचदा मेंढ्या दुसऱ्या शेतातनं जेव्हा आपल्या शेतामध्ये येतात चरण्यासाठी, त्यावेळेस बाहेरून जर ते सुबाबूडच्या बिया त्यांनी खाल्ल्या असतील आणि ते लेंडी स्वरूपात जर आपल्या शेतात पडल्या तर इथं मोठ्या प्रमाणात बाबळीची झाडं उगवतात. मग आपल्याला फक्त लक्ष ठेवून ते बाबळीची झाडी लहान असतात त्यावेळेस त्याला आपण मजुरांकडून किंवा आपण शेताच्या मध्ये चक्कर टाकत असू तर त्यावेळेस ते काढून घेणे, नियंत्रण करणं आवश्यक राहतं. बाकी दुसरं काही अडचण नाही आहे. फायदेच फायदे आहेत. इथं पाहू शकता. आता हे मेंढपाळ कुटुंब त्यांचं पूर्ण कुटुंब असतं या कामासाठी. बाकीचे मेंढ्या चरतात, बाकीचे एक कापसाची पराठी काढतात. आपल्या बेडला पण काही तर इजा झालेली नाही, काही की खूप माती खाली आली असं अजिबात नाही आहे. बेड तुम्ही बघू शकतात. व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तोच दाखवायचा प्रयत्न आहे. बेड अतिशय व्यवस्थित आहेत. आता हरभऱ्यासाठी आम्हाला खूप फायदा होईल याचा, कारण की खूप मोठ्या प्रमाणात लेंडी खत इथं मिळालेलं आहे. आणि पुढचे आपण पुराव्यासकट तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे की हरभऱ्याची ग्रोथ कशी होते. प्रत्येक टप्प्यावरचा मी व्हिडिओ दाखवणार आहे. आणि तुम्हाला आग्रह करू इच्छितो की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. हे तुमच्या फायद्यासाठीच आपण हे करतो आहे. आणि SRT बद्दल जे गैरसमज आहेत लोकांच्या मनामध्ये ते कमी होण्यास मदत होईल. आणि ज्यावेळेस सर्व शेतकरी SRT पद्धतीने करायला लागतील तर खूप साऱ्या समस्या सॉल्व्ह होणार आहेत. सर्वांच्या उत्पन्नात वाढ पण होणार आहे, जमीन चांगली राहणार आहे. तिथं बघू शकतात अशा पद्धतीने नियंत्रण आपण तणावर मिळवतो. जवळपास पूर्णच खाऊन ते फस्ता करतात. आता बघू शकतात मागे आपल्याला दिसतं आहे की यांनी काही पाला सोडलेला आहे, पण ते मेंढ्या 2 वेळेस रोटेट होतात. आता पहिल्यांदा मेंढ्या काय करतात, वरवरचा जो कोळा पाला असतो ते आधी खातात, त्याच्यानंतर परत त्यांना रिपीट फिरवतात, त्याच्यानंतर मग दुसरा पण पाला खातात. ते असं पूर्ण काळ्या ते क्लिअर करतात. इथं बाजूला तुम्ही बघू शकतात पूर्ण पाला खाऊन फस्ता केलेला आहे. फक्त हे एवढी जागा शिल्लक आहे, त्याचा आपल्याला खत म्हणून चांगला उपयोग होईल. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये काही भागांमध्ये कापूसची पराठी कुट्टी करण्यासाठी मशीन आहेत. आपल्याकडे मशीन नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा खतासाठी सध्या तरी त्याचा उपयोग नाही आहे. त्यामुळे त्याला आपल्याला बांधाला ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण त्याला लावून घेतो किंवा माणसं लावून त्या काळ्या आपण जमा करून घेतो. तर एक नुकसान म्हणू शकतो आपण, पण ठीक आहे. आता भविष्यात जर इकडं मशीन आलं कापूस कुट्टी करण्याचं पराठींचं, तर आपण नक्की त्याचा पूर्ण शेतामध्येच त्याचा निचरा करू, याचा कुट्टी करून पूर्ण खता म्हणूनच त्याचा उपयोग करणार आहेत.
पण आता यावेळेस आम्हाला नाईलाज आहे. तसं असेल तर नक्कीच अजून चांगला फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, मला वाटतं बऱ्याचशा शंका तुमच्या निरसन झाल्या असतील आणि आपण इथं तुम्हाला बेड पण दाखवलेले आहेत की कितपत आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो किंवा काय अडचण येऊ शकते. तर बघू शकतात. बऱ्याचदा असं पण होतं की व्हिडिओमध्ये काही गोष्टी क्लिअर दिसत नाही, पण इथं जर कुणाला डाऊट असेल तर इथं प्रत्यक्ष येऊ शकता तुम्ही अधिक माहिती घेण्यासाठी किंवा प्रत्यक्ष बघण्यासाठी. आमचे बेड हे 5 बाय 5 फुटांवर आहे, त्याच्यामुळे अजून मॅनेजमेंट आम्हाला करणं सोपं जातं. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करायला विसरू नका. धन्यवाद.